कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पेण तालुक्यातील स्वीट मार्टमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप, तपासणी मोहिमेची नागरिकांची मागणी। वीज समस्येविरोधात मनसेचा हल्लाबोल, महावितरणची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, खांदा कॉलनीत अनोखे आंदोलन। महाड MIDCवर मनसेचा धडक मोर्चा, स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका, प्रदूषण आणि कामगार प्रश्नांवर हल्लाबोल। आणि लांजा शहरात चुकीच्या वीज खांबांवरून वाद, उपनगर अध्यक्षांचा ठेकेदाराला इशारा, चुकीचे पोल हलवण्याचे आदेश। पाहुयात सविस्तर वृत्त। पेण तालुक्यातील काही स्वीट मार्ट आणि मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले। अनेक ठिकाणी मिठाई उघड्यावर ठेवून विक्री केली जात असून उत्पादन किंवा बेस्ट बिफोर तारीख नमूद नसल्याचा दावा करण्यात येत आहे। यामुळे मिठाईची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान तक्रारी करूनही संबंधित दुकानांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला। मात्र या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। पनवेलमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खांदा कॉलनी येथे अनोखे आंदोलन करत महावितरण प्रशासनाचा निषेध केला। नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने महावितरणची अंत्ययात्रा काढण्यात आली। उन्हाळ्याच्या दिवसात सतत होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेल्या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे। कसं आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून पैसे कमवायचे, बाकी नागरिकांचे जे हाल होतील ते होते। हे मीटरमध्ये स्मार्ट झालेत, पण लोकांना विद्युत पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट नाही आहे। ते लोक पहिलं ते स्मार्ट केलं पाहिजे, नंतर विद्युत पुरवठा त्यांनी मीटर स्मार्ट केले पाहिजेत। आणि आता आम्ही शासनाला ही मागणी करणार आहे की हे जे सरकार का विद्युत पुरवठा खंडित होतोय याच्यासाठी यांनी ग्राहकांना 50% डिस्काउंट दिला पाहिजे। तुमचं बिल जर 1000 येत असेल तर 500 रुपयेच घ्यायचं। तर जर तुम्ही विद्युत पुरवठा बरोबर करत असाल तरच तुम्ही बिल व्यवस्थित घ्या। तर बिल तुम्हाला बिल घेताना तुम्ही बरोबर घेता आणि द्यायचे 1 महिना जर बिल भरलं नाही तर तुम्ही विद्युत मीटर काढायला येता। मग तसंच तुम्ही इथे जेव्हा लाईट येत नाही, रोज 3-3, 4-4 तास तुम्ही लोड शेडिंग करता काय, तेव्हा तुम्ही लोकांना काय नाही बोलायला की जाऊ दे चला तुमच्या तसाच प्रकार आहे, पण त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आहे। तो टोल परवडला पण हे परवडत नाही। शेवटी लहान मुलं आहेत घरी, वयस्कर वृद्ध आहेत, रात्री 1-1, 1:30 वाजता सकाळी रात्री लाईट घालवतात ते सकाळी लाईट येते। कशा लोकांनी राहायचं? शेवटी लोक रस्त्यावर येतात, रस्त्यावर येऊन हवा खातात। आता या अंत्ययात्रेतून जर नाही सुधारलं तर काय करेल? अंत्ययात्रेतून जर सुधारला नाही तर जे करायचं ते मनसे स्टाईलमध्ये आम्ही करू, हे त्यांना माहिती आहे आम्ही काय करू शकतो। यावेळी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे, पुढच्या वेळी आमचं आंदोलन हे मनसे स्टाईलच असेल। वीज बिला तर यांची एवढी असतात की विचारूच नका। म्हणजे काय यांचा स्मार्टपणा चाललाय आम्हाला माहिती नाही। कुठल्या स्मार्ट मीटरनी हे लोक इतकी बिलं स्मार्टपणे वाढवतायत। यांच्याकडे काय घेऊन गेलं तर तुमच्याकडे इतकी इक्विपमेंट आहेत म्हणून तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू वाढलेल्या आहेत म्हणून तुमची बिलं येतात, ही कारण देतात आम्हाला। पण तीच इलेक्ट्रिक वस्तू तुमचा सारखा खंडित होण्यामुळे ते इलेक्ट्रिक वस्तू बंद पडतायत। म्हणजे नागरिकांना तोही एक फटका बसतोय सगळा खर्चिक। तुमची बिलं खर्चिक आहेत, परत हा वरचा जो इक्विपमेंट जे खराब होतात त्याचा जो खर्च बसतो तो पण एक जास्त आहे। म्हणजे नागरिक सगळ्या बाजूनी अगदी त्याचा कुचंबणा झालेली आहे। एका बाजूला 1 महिन्याचं बिल भरलं नाही तर वीज खंडित केली जाते आणि दुसऱ्या मुलीला सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातो। ऑफकोर्स होतोच आहे। म्हणजे मला कळतच नाही की ह्यांच्याकडे एकतर मॅनपॉवर कमी आहे, जर कुठे खंडित झाला तर ह्यांची माणसं किती येतात? 1 किंवा 2। प्रॉब्लेम एवढा मोठा असतो आणि जर त्यांचा टायमिंग झाला
बघा किती माणसं निघून पण झाले. रात्रभर हा आपला नागरिक आहे ना, सामान्य नागरिक हा अंधारात असतो आणि आता उष्णता किती वाढली आहे. माणूस राहतो का? सामान्य माणूस पंख्याखाली पण राहू शकत नाही, इतकी गरमी वाढलेली आहे. आता यांच्या यातून तुमचा इशारा आहे म्हणा. इशारा आहे आमचा की तुम्ही एकतर तुमची सिस्टम बरोबर करा, मॅन पॉवर वाढवा, इक्विपमेंट वाढवा, आणि जे काही आहे ना मग तुम्ही तुमची बिलं काय आहेत ती तुमचे युनिट वाढतायत. कुठल्या ह्याने तुम्ही युनिट वाढवताय? माणसाचे पगार कमी आहेत, त्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि तुमची युनिट वाढत चालली आहेत, तुमची सेवा नाहीये पुरेशी आम्हाला, मग कुठल्या ह्याने तुम्ही युनिट वाढवता? महिलांना जास्त त्रास आहे. ऑफकोर्स आम्हाला जेवण बनवायला किती त्रास होतो. त्यांना म्हणावं या आणि चपाती करून बघा, गरमीमध्ये किती हालत होती आमची, ती जेवण करून बघा. जिवंत आहे असं तुम्ही म्हणता, आमच्या हिशोबाने महावितरण ही पूर्ण मेलेली आहे. त्यांना काही नागरिकांशी घेणं देणं पडलेलं नाही आहे. महावितरण मेलं असल्यामुळे आम्ही ही तिरडी आज त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन जातोय. गेले 5-7 दिवस झाले किंवा गेला महिनाभर झालं महावितरणाचं अनेक ठिकाणी गलतान कारभार चालू आहे. नागरिकांना वीज पुरवठा प्रॉपर भेटत नाही आहे आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. आणि यांची बिलं जर बघायला गेलात त्याची नॉर्मली 1000-1200 रुपये बिलं येतात. ती एप्रिल-मे महिन्याच्या काळामध्ये 4000, 5000, 7000 अशापर्यंत बिलं जातात आणि दिवसाला 8-8, 9-9 तास शहरी भागामध्ये लोड शेडिंग जर चालत असेल तर महावितरण जिवंत आहे आपण कसं म्हणू शकतो? काय एकंदरीत स्थिती वाटते आता? अनेक वेळेला अनेकांनी अर्ज दिलेत, अनेकांनी आंदोलन केलेत. महावितरण असं म्हणतं की आता स्थिती सुधारलेली आहे. महावितरणाची स्थिती काही सुधारलेली नाही. खरं बघायला गेलं तर गेले अनेक वर्षे जीर्ण झालेल्या लाईन्स इथे आहेत आणि गेली 10 ते 15 वर्ष यांना माहिती आहे शहरीकरणामध्ये नागरिकांचं वास्तव्य किंवा स्थलांतरण पनवेल सारख्या भागामध्ये झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोड पाहिजे त्या पद्धतीने लोड नाही. लोड जर द्यायला गेले हे तर यांच्या लाईन जीर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण झालेल्या लाईनमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की या ठिकाणचे कार्यकारी अभियंता जे आहेत, मला वाटतं माने म्हणून कार्यकारी अभियंता आहेत, यांची पहिले इथून तात्काळ बदली केली पाहिजे. पण माझी माहिती अशी आहे की त्यांच्याकडे या सगळ्या वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा सोल्युशन काढण्यासाठी जे काही साहित्य पुरवायचं असतं ते साहित्य त्यांच्याकडून सप्लाय होत नाही. त्यामुळे मानेंची तात्काळ या ठिकाणून बदली करावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो. काय या तिरडी अंत्ययात्रेच्या आंदोलनातून महावितरणाला इशारा आहे? महावितरणाला हा इशारा आहे. आमच्या प्रमुख मागणी आहे की स्मार्ट मीटर इथे लागले नाही पाहिजे न विचारता कोणालाही. आणि ह्यापुढे जर वीज पुरवठा अशाच पद्धतीने खंडित होत राहिला तर महावितरणाच्या कार्याला आम्ही निश्चितपणे टाळतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण, स्थानिक बेरोजगारांचे प्रश्न आणि उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड MIDC कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात MIDC प्रशासनाला विविध प्रश्नांवर जाब विचारण्यात आला. स्थानिक युवकांना रोजगारापासून डावलले जात असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रशासन ठोस भूमिका घ्यावी आणि प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान दिलेल्या मुदतीत मागण्यांवर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा माथाडी कामगार अध्यक्ष सचिन गोळे यांनी दिला. तर या MIDC जे कोण ठेकेदार आहेत ते टोळ्या करून जातात, त्या कंपनीला दादागिरी करतात, कंपनीच्या गेटवर आंदोलनं करतात. म्हणजे या कंपनीत ॲक्च्युली चाललंय काय? पहिलं आपण ऐकायचो की UP बिहारला दादागिरी चालते किंवा तिकडे कोणता कायदा नाही आहे. पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना या महाड MIDC जे काय चाललंय म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी, दहशत, इथे भीती. एखाद्या कामगाराला जर कंपनीने सांगितलं की बाबा तुला परमनंट व्हायचं असेल तर वैयक्तिक 1-2 माणसाची नावं घेतली जातात की तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मग त्यांचा निरोप आल्यावर परमनंट होऊन. अरे पण आज इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांची मेहनत, त्यांनी 7-7, 8-8 वर्ष जे काही दिले तुमच्या कंपनीला, तर त्यांच्या मेहनतीवरती त्यांना परमनंट कायमस्वरूपी नोकऱ्या मिळू द्या. कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही. पण त्यांना राहायला घरं द्यायची नाहीत म्हणून MIDC मध्येच घरं बांधली जातात. मग त्याला परवानगी कुठनं येते? MIDC मधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, PF दिला जात नाही, ESIC दिला जात नाही. ESIC कट होतो तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं ह्याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे. ठराविक राजकीय लोक ही MIDC चालवतात. अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे. जर 25 तारखेला आमचा आवाज यांच्या कानापर्यंत नाही गेला तर यांच्या कानाच्या आत तो आवाज कसा घुसवायचा आम्हाला चांगलं पाहिजे.
गुहागर तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एका गायीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अंडरग्राउंड वीज वाहिनीच्या डीपी मधून विद्युत प्रवाह उतरल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अंडरग्राउंड वीज यंत्रणेची योग्य देखभाल आणि तपासणी होत नसल्याने विद्युत गळतीचा धोका वाढला आहे। दरम्यान संबंधित यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, दोषींवर कारवाई करावी तसेच मृत गायीच्या मालकाला योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकरणाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। लांजा ग्रामीण रुग्णालयात आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून मार्च 2026 मध्ये सुरू करण्यात आलेले महाडायलिसिस सेंटर रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे। या केंद्रात आतापर्यंत 447 रुग्णांनी डायलिसिस उपचार घेतले असून लांजा आणि राजापूर तालुक्यातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे। पूर्वी डायलिसिससाठी दूरवर जावे लागणाऱ्या रुग्णांना आता स्थानिक स्तरावरच उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होत असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे। महाडायलिसिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम झाली असून या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक आणि रुग्णांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। डायलिसिससाठी लांजा तालुक्यातील आणि राजापूर तालुक्यातील लोकांना रत्नागिरी येथे जावं लागायचं। आमदार किरण उर्फ प्रिया सामंत ही लांजा तालुक्यामध्ये महाडायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे राजापूर आणि लांजा तालुक्यातील जे पेशंट होते त्यांना याचा खूप मोठा फायदा झालेला आहे। गेल्या या मार्चपासून जवळजवळ 450 पेशंटना याचा फायदा झालेला आहे। ही एक अतिशय चांगली सोय आमदार साहेबांनी लांजा तालुक्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आम्ही हे पेशंटच्या माध्यमातून आभार मानतो। लांजा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांवरून वाद निर्माण झाला असून आमदार किरण सामंत यांचे नाव पुढे करून बदनामी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा सज्जड इशारा उपनगर अध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांनी संबंधित ठेकेदाराला दिला। महावितरणकडून उभारण्यात आलेले काही विद्युत खांब रस्त्याची हद्द तसेच नगरपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर महावितरण, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली। यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी उभारलेले विद्युत खांब योग्य जागी हलवण्याच्या सूचना दिल्या। तसेच पुढील सर्व कामे संबंधित विभागांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयाने करण्याचे निर्देशही देण्यात आले। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।